नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे ॲनालिसिस आपण केलेलं होतं त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की आपण बोललेलो होतो, अपर साईडला आपल्याला रेझिस्टन्स रेंज मिळालेली होती 22,080 ते 22,100ची. आपण क्लिअरली बघू शकतो थोडंसं गॅप ऑफ ओपनिंग आपल्याला मिळाली. पहिला कॅन्डलचा हाय ब्रेक केल्यानंतर आपण बघू शकतो चांगला ब्रेकआउट आला. ब्रेकआउटने एक्झॅक्टली 22,100च्या आसपास रिटेस्टही घेतलं. आपलं टार्गेट होतो जवळपास 22,200 ते 210च्या आसपास. आपण इथं बघू शकतो एक्झॅक्टली 190च्या आसपास मार्केट आलेलं आहे. आणि इथूनच परत एकदा सेल ऑफ आला, प्रॉफिट बुकिंग आली आणि डाऊन साईडला इथं परत एकदा सपोर्ट घेऊन 22,150च्या आसपास मार्केट आपल्याला क्लोज झालेलं दिसतंय. बँक निफ्टीची जर वाटचाल बघायची जर झाली तर बँक निफ्टीमध्ये आपण बघू शकतो की आपण जी रेझिस्टन्स लाईन ठरवलेली होती त्याच्यावरती ओपनिंग तर दिली मार्केटने. अपर साईडला टार्गेटकडेही कूच केली, पण थोडंसं शॉर्ट राहिलो आपण. हे जे प्रिव्हियस रेझिस्टन्स आहे आपण इथे बघू शकतो, हे जे रेझिस्टन्स होतं हे काही काढण्यात यश आलेलं नाही या बँक निफ्टीला. बट स्टील द गुड पार्ट इज की हा जो रेझिस्टन्स झोन होता याच्यावरती परत एकदा सपोर्ट घेऊन चांगली क्लोजिंग आपल्याला दिलेली दिसते. तर आता उद्या एक्सपायरी असणार आहे. उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ती आता आपण डिस्कस करूया. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्याची स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. थोडंसं आपण डेटाकडे नजर टाकूया. डेटा काय सांगतोय? डेटाकडे नजर टाकल्यावर आपल्याला दिसतंय की 1.13च्या आसपास पुट कॉल रेशिओ आलेला. त्या व्यतिरिक्त आपण इथं बघू शकतो की भरभरून सपोर्ट आहे 22,100च्या आसपास आणि 22,000च्या लेवलच्या आसपास. रेझिस्टन्स म्हणावं तसं कुठं दिसत नाहीये. 22,500 पर्यंत ते स्ट्रॉंग रेझिस्टन्स नाहीये. 22,200च्या आसपास थोडंसं कॉल रायटर पुट रायटरमध्ये थोडी टफ चालू आहे. तर ट्रेंडिंग डे आपण एक्सपेक्ट करू शकतो. डेटा आणखीन स्कोप आहे अपर साईडला जाण्यासाठी. पण इकडं निफ्टीकडे जर परिस्थिती जर बघितली ना तर थोडीशी परिस्थिती आपल्याला चेंज होताना आपल्याला दिसतीये. तर आपण इथं बघू शकतो बँक निफ्टीमध्ये सेलर्स आणि बायर्स यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर पॉइंटला 46,700 पासून तर इकडे आपण बघू शकतो की डिरेक्टली 47,000 47,500 हा जो झोन आहे ना, इथे बऱ्यापैकी कॉल रायटर पुट रायटरमध्ये टफ सुरू आहे. आपल्याला या नेक्स्ट एक्सपायरी जी आहे ती 3 एप्रिलची दिसणार आहे बँक निफ्टीची. उद्या थोडंफार आणखीन डेटामध्ये क्लॅरिटी येईल तेव्हा आपण डिस्कस करूयाच. तर इकडे वन डेचा टाइम फ्रेम निफ्टीचा काय सांगतोय? वन डेचा टाइम फ्रेम बघूया. निफ्टीचा वन डेचा टाइम फ्रेम काय सांगतोय? तर आता इकडे 2-3 प्रोबॅबिलिटी बनताना दिसतंय मित्रांनो. आपण जर बघितलं तर हा फॉल आला, ब्रेकडाऊन दिला, त्याच्यानंतर मार्केट थोडंसं कंजेशन मोडमध्ये गेलं. मी काल क्लिअरली बोललेलो होतो की ही जी लाईन आहे ना 22,200 याच्यावरती जोपर्यंत क्लोजिंग देत नाही मार्केट तोपर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकत की हा फेक ब्रेकडाऊन येऊन आपण परत एकदा इथून अपर साईडला ह्या चॅनलमध्ये ह्या रेझिस्टन्सपर्यंत मार्केटची रॅली आपण एक्सपेक्ट करू शकतो. तर ते तसं काही झालेलं नाही. आपण इथं बघू शकतो 22,200च्या आसपास काही क्लोजिंग दिलेली नाही आहे मार्केटने. डाऊन साईडला परत क्लोजिंग केलेली आहे आणि ह्या ट्रेंड लाईनच्या आसपासच अजून एकदा सपोर्ट घेताना दिसतोय. तर इथे दोन्ही तिन्ही प्रोबॅबिलिटी बनताना दिसू शकता. उद्या जर गॅप ओपनिंग होऊन 22,200च्या वरती जर मार्केट सस्टेन करायला सुरुवात जर केली, जे की डेटा वाईज पॉसिबल वाटतंय, आणि तसं जर झालं तर अपर साईडला परत एकदा रॅली आपण इथपर्यंत एक्सपेक्ट करू शकतो. किंवा दुसरी प्रोबॅबिलिटी अशी होऊ शकते की आपण इथं बघू शकतो ब्रेकडाऊन आला, थोडंसं पुलबॅक आला आणि पुलबॅक नंतर कंटिन्युएशनमध्ये जर जाताना जर दिसलं तर हा सेल ऑफ आणखीन थोडासा कंटिन्युअस होताना दिसू शकतो. अनलेस अँड अंटिल क्रिटिकल लेवल आहे 22,200-220ची याच्यावरती जोपर्यंत मार्केट क्लोजिंग द्यायला किंवा ट्रेड करायला सुरुवात करत नाही. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघूया आपल्याला कशा प्रकारे आपल्याला आपली स्ट्रॅटेजी ठेवायची आहे, बाईंग सेलिंग कुठे करायची आहे, कॉल साईडला पुट साईडला कुठे बसायचं आहे. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका. तर अपर साईडला रेझिस्टन्स रेंज आपल्याला क्लिअर आहे 22,200ची. जोपर्यंत या लेवलच्या वरती मार्केट आपल्याला क्लोजिंग देताना दिसत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलाही बाईंग करायची नाही आहे. डाऊन साईडला सपोर्ट कुठे घेताना दिसू शकतात? तर एक्झॅक्टली आजही आपण बघितलं आणि ओपन इंटरेस्टही आपल्याला क्लिअरली सांगताय की 22,100च्या आसपास आपल्याला सपोर्ट घेताना मार्केट दिसू शकतं. तर 22,100 पासून तर 22,090 ही जी लेवल आहे ह्या लेवलला सपोर्ट घेताना मार्केट आपल्याला क्लिअरली दिसू शकतं. तर जोपर्यंत या लेवलच्या वरती आहे तोपर्यंत सेल ऑफचा विचार करायचा नाही आहे. आणखीन एक प्रोबॅबिलिटी जर बोलायची जर झाली तर विदिन द रेंज इथे जर परत एकदा सपोर्ट घेताना जर मार्केट दिसलं तर इथेही एक बाईंगचा चान्स आपल्याला बनू शकतो. थोडासा रिस्की अटेम्प्ट असेल, बट स्टील एक अटेम्प्ट जर आपल्याला
इथे बनताना दिसू शकतो. डाऊन साईडला 22,090च्या खाली जर आलं तर डिरेक्टली मग आपण एकदा 22,000च्या लेवलकडे येताना दिसू शकतं मार्केट. या लेवलसाठी आपण शॉर्ट करू शकतो. डाऊन साईडला फर्दर पुढचं टार्गेट मला बनताना दिसतंय 22,950चं. तर या लेवलसाठी आपण, या 2 लेवलसाठी आपण डाऊन साईडला मार्केटला ट्रॅक करू शकतो. पुट साईडला आपण इथं ऑपॉर्च्युनिटी शोधू शकतो. अपर साईडला बोलायचं जर झालं तर पहिलं टार्गेट बनताना दिसतंय 22,280च्या आसपास. तर या लेवलसाठी आपण प्रयत्न करू शकतो. सेकंड टार्गेट जर बोलायचं जर झालं तर ते डिरेक्टली मला दिसतंय 320च्या आसपास, 22,320च्या आसपास. तर या दोन्ही लेवलसाठी आपण कॉल साईडला मार्केटला ट्रॅक करू शकतो. कॉल साईडला आपण ऑपॉर्च्युनिटी शोधू शकतो. बँक निफ्टीचा 1 डेचा टाइम फ्रेम बघूया. 1 डेचा टाइम फ्रेम काय सांगतोय. बँक निफ्टी जर बघितलं ना तर वारंवार इथं सपोर्ट घेताना दिसतंय. ब्रेकडाऊन इथं आला होता, पण आपण क्लिअरली बघू शकतो अपर साईडला परत या ट्रेंड लाईनच्या मध्ये चॅनलच्या मध्ये सस्टेन केलंय. परत एकदा इथं सपोर्ट घेतलाय आणि काइंड ऑफ एक छोटासा डबल बॉटम आपल्याला इथं कुठेतरी बनताना दिसतोय. तर अशा प्रकारचं मोमेंटम जर इथं कंटिन्यू राहिलं ना, अपर साईडला हे जे रेजिस्टन्स झोन आहे 47,000 ते 47,100चं, हे जर निघताना जर दिसलं तर परत एकदा ॲज पर निफ्टी या लेवलपर्यंत, या चॅनलमध्ये ह्या रेजिस्टन्स झोनपर्यंत परत एकदा छोटीशी रॅली करताना आपल्याला दिसू शकतं 1 डेच्या टाइम फ्रेमवरती. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती येऊया की उद्यासाठी आपल्याला कशा प्रकारची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. तर ती इथं क्लिअर तुम्हाला दिसतंय मित्रांनो की मार्केट कंटिन्युअसली ना ह्या 2 रेंज, अपर साईडला जर बोलायचं जर झालं तर 47,000ची रेंज आणि डाऊन साईडला जर बोलायचं जर झालं तर 46,560-570ची रेंज, या रेंजमध्ये ट्रेड करताना दिसतंय. याच्या वरती किंवा खाली आणि मागच्या काही ट्रेडिंग सेशनपासून याच रेंजमध्ये आहे. जर आता इथं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येताना जरा दिसलं ना तर बऱ्यापैकी मोमेंटम आपल्याला आयदर साईडला बनताना दिसू शकतात. तर या दोन्ही लेवलकडे आपल्याला लक्ष असलं पाहिजे. तगडं मोमेंटम आपल्याला बनताना दिसू शकतं. डेटाही त्या फेवरमध्ये आहे बँक निफ्टीच्या, जिथून दोन्ही साईडला जाण्यासाठी स्कोप आहे. अपर साईडला जर बोलायचं जर झालं तर 47,000ची लेवल निघाल्यानंतर पहिलं जे टार्गेट मला दिसतंय ते डिरेक्टली दिसतंय 47,320 पर्यंतचं. तर या लेवलसाठी आपण बँक निफ्टीला ट्रॅक करू शकतो कॉल साईडला. इथे ऑपॉर्च्युनिटी आपण एक ग्रॅब करू शकतो. डाऊन साईडला जर बोलायचं जर झालं तर डिरेक्टली मग परत एकदा 46,200 ही जी लेवल आहे ना, इथपर्यंतचं टार्गेट आपल्याला बनताना दिसतंय. इन बिटवीन थोडंसं कन्झर्वेटिव्ह टार्गेट जर बोलायचं जर झालं तर 43,380 पर्यंतचं बनताना आपल्याला इथं दिसतंय. या 2 टार्गेटसाठी आपण पुट साईडला प्रयत्न करू शकतो. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आणि पॉसिबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला हे सगळं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये समजलेलं असेल. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शन किंवा इंस्टाग्रामवरती मला डिरेक्टली मेसेज करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आशा करतो उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही तुमचा चांगलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.